हनुमान चालीसा मातोश्री, हनुमान चालीसा मातोश्री, अशा गोल 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 त्या फिरतात. सो मला वाटतं नवनीत अक्काच्या घरासमोर आपण हा गोल गोल फिरणारा हे भुईचक्र लावलं पाहिजे. नुसताच फुरफुरतो. मला वाटतं माझा भाचा नितेशसाठी मी हे ठेवलं पाहिजे. हे 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 नितूसाठीच असू शकतं, दुसऱ्या कुणासाठी असूच शकत नाही. उगाच तडतड तडतड करत राहते. आपण ही गुणरत्नजींना देऊया की, म्हणजे ते चांगले आहेत. ही सगळी शाउटिंग ब्रिगेड आहे देवेंद्रजींची. देवेंद्रजी सोडा, झोपेचं सोंग सोडा. तुम्ही सोंग घेऊन झोपलेले आहात, तुम्ही अजिबात तुम्हाला झोप आलेली नाही. त्यामुळे हा बॉम्ब वाजवला पाहिजे इथे असं वाटतं. तुम्हाला पदार्थ दिवाळीचे आणि त्या पदार्थांना कोणाची आठवण येते, एक असा प्रश्न आम्ही, आणि बॉक्समधनं फटाका कुठला निघेल तो कोणाच्या समोर तुम्ही फोडणार हे पण आम्हाला कळू दे. हेच काढते ना बाबा. हे भुईचक्र आहे. हे कोणाच्या घरासमोर लावणार? हे मला नवनीत अक्काच्या घरासमोर लावायला आवडेल. कारण त्यांना ना त्यांचा मतदारसंघ दिसतो, ना मेळघाटमधले कुपोषितांचे प्रश्न दिसतात, ना पार्लमेंटमध्ये आपण एक चमकदार कामगिरी करावी असं वाटतं. त्यांना फक्त आणि फक्त हनुमान चालीसा मातोश्री, हनुमान चालीसा मातोश्री, अशा गोल 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 त्या फिरतात. सो मला वाटतं नवनीत अक्काच्या घरासमोर आपण हा गोल गोल फिरणारा हे भुईचक्र लावलं पाहिजे. हे जास्त गरजेचं आहे. इकडे इकडे एक फुलभाजा आहे. हा नुसताच फुरफुरणारा फुलभाजा आहे. नुसताच फुरफुरतो. मला वाटतं माझा भाचा नितेशसाठी मी हे ठेवलं पाहिजे. हे 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 नितूसाठीच असू शकतं, दुसऱ्या कुणासाठी असूच शकत नाही. हे त्याच्यासाठीच असलं पाहिजे. संजय नाना हसतायत बरं का. ओह ही तशी तडतड तडतड करणारी जरा लवंगीपेक्षा मोठी. हा, जरा म्हणजे मोठ्याने वाजत पण नाही आणि पण असं कानाला त्रासदायक असते ही. अगदीच उगाच तडतड तडतड करत राहते. आपण ही गुणरत्नजींना देऊया की, म्हणजे ते चांगले आहेत. ही सगळी शाउटिंग ब्रिगेड आहे देवेंद्रजींची. सो या सगळ्या शाउटिंग ब्रिगेडसाठी हे एक एक गोष्ट दिली पाहिजे आपण. खलास. हे भारी आहे, खूपच भारी आहे. हे सगळ्यात ज्याचा जास्त लढाई. मला हे जर कधी संधी मिळाली ना, हे मी आमच्या देवाभाऊंच्या घरासमोर वाजवे. त्यांना ऐकायला जावं या राज्यातल्या गृह खात्याची काय दुरावस्था झाली आहे, या राज्यामध्ये काय पद्धतीने ड्रग्ज माफियांचा धुमाकूळ चालू आहे, या राज्यातली आरोग्य व्यवस्था काय झालेली आहे. हिंदू मुस्लिमांचे दंगे पेटवण्याचा प्रचंड प्रयत्न झाला, पण मुस्लिमांनी प्रचंड समंजस आणि संयतपणे त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. असं म्हटल्यावर जे आता मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, गावगाड्यातल्या 18 पगड जाती ज्या अत्यंत गुण्यागोविंदाने नांदतायत, त्यांना जाणीवपूर्वक आपापसात झुंजवण्याचं जे काम केलं जातंय, अशा लोकांना खडसावण्यासाठी देवेंद्रजी सोडा, झोपेचं सोंग सोडा. तुम्ही सोंग घेऊन झोपलेले आहात, तुम्ही अजिबात तुम्हाला झोप आलेली नाही. त्यामुळे हा बॉम्ब वाजवला पाहिजे इथे असं वाटतं. छान वाटते. झाड भुईनळा. हो, आणि उजेडही देतं आणि छानही वाटते. हे कोणाला वाजवायला देऊ आता हे, पण ना अशी गुडी गुडी माणसं असतात, तेवढ्यापुरतीच अशी चमकल्यासारखी वाटतात आणि मग अंधार पडायला लागतो लगेचच. नीलम गोरेंना देऊया. फारच गुडी गुडी वाटतात, तेवढ्यापुरत्याच चमकतात आणि पुन्हा कुठे गायब होतात की. नीलम गोरेंना देऊच आहे, हे जास्त चांगलं आहे. वा वा वा. हे फटाके कोणासाठी द्यायचे हे इतकं त्यांनी ह्युमरस पद्धतीने सांगितलंय. आणि काय तुम्ही म्हणताय मी पुण्याची नाही वगैरे, पुणेकरांपेक्षा जास्त डेंजर तुम्ही बोलताय. 411 030 तुमचा पत्ता पाहिजे अरे बापरे. म्हणजे काय.